पब रेस्टॉरंट चालू करतायत. करीबन 60-70 करोडचा तो सगळा खेळ आहे. म्हणजे पहिलं महिलांना त्रास, आता आमच्या मुलांना, आमच्या तरुण पिढीला. आम्ही गप्प बसणाऱ्या कार्यकर्त्या नाहीये. 60-70 करोडचं गणित आहे. एवढा पैसा आला कुठून? खराब प्रकरणामुळे आपल्या पदावरून पायउतार झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट हॉटेल व्यवसायात उतरून एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. पुण्याच्या अत्यंत उच्चभ्रू आणि गजबजलेल्या कल्याणी नगर भागात त्यांनी द नाईन्स या नावाने एक आलिशान बार आणि रेस्टॉरंट सुरू केलंय. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं विविध वादांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या रुपाली चाकणकर यांच्या या व्यावसायिक पावलामुळे राजकीय पातळीवर नव्या वादाला तोंड फुटलंय. काही दिवसांपूर्वीच या आलिशान हॉटेलचा उद्घाटन सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला असून या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके आणि आमदार जगदीश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या. मद्य विक्री आणि रेस्टॉरंटच्या या नव्या व्यवसायामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी अत्यंत शेलक्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण आणि गंभीर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते, ज्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात तत्कालीन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांचं नाव थेट जोडलं गेलं आणि त्यांचे काही खरात सोबतचे काही सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यात ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि स्वतःच्याच पक्षातील अंतर्गत विरोधक रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. खरातच्या गैरकृत्यांना पाठीशी घातल्याचा आणि पीडित महिलांवर दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला फार मोठा धक्का बसला होता. वाढत्या राजकीय दबावामुळे आणि विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेवटी रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी राजीनामा देताना त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, कपोलकल्पित आणि राजकीय हेतून प्रेरित असल्याचं स्पष्ट केलं होतं. तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आणि निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून आपण पदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एका बाजूला महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि राज्याच्या सर्वोच्च महिला हक्क संस्थेचे प्रमुख पद भूषवलेल्या महिला नेत्यानं थेट बार म्हणजेच मद्य विक्रीचा व्यवसाय सुरू करावा का, असा नैतिक प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली असून सोशल मीडियावर एका नव्या युद्धाला सुरुवात झाली आहे. या नव्या वादात काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संगीता तिवारी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियावर थेट रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. कल्याणी नगर परिसरातील हे द नाईन्स रेस्टॉरंट तब्बल 20,000 स्क्वेअर फूट एवढ्या अवाढव्य जागेत पसरलेलं असून आजच्या बाजारभावानुसार या हॉटेलची आणि जागेची किंमत सुमारे 35 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा त्यांनी केलाय. संगीता तिवारी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित थेट सवाल केलाय की सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतोय की बाई, एवढी अफाट माया आणि करोडो रुपयांचा पैसा तुमच्याकडे कुठून आणि कसा आला, याचं उत्तर आम्हाला जरा सांगावं. त्यांनी या पोस्टमध्ये टोमणा मारताना पुढे म्हटलंय की राजकारणात राहून एवढ्या कमी वेळात करोडोंची मालमत्ता उभी करणारे हे नेते खरोखरच कौतुकास्पद आहेत. या थेट आणि वैयक्तिक आरोपामुळे सोशल मीडियावर चाकणकर समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद पेटलाय. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांचा आणखीन एक नवीन कारनामा. महिला आयोग अध्यक्ष हे पद भूषवल्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांचा CM आणि DCM मॅडमनी राजीनामा घेतला. आता यांच्याकडे रिकामा वेळ. मॅडमनी कल्याणी नगरमध्ये एका आमदाराच्या बंधूकडनं लीजवर जागा घेतलीय आणि त्या 20,000 स्क्वेअर फूट लीजवर जागा घेऊन तिथे त्यांनी एक पब रेस्टॉरंट चालू करतायत. करीबन 60-70 करोडचा तो सगळा खेळ आहे. मी विचारू इच्छिते, ताई, हे एवढे पैसे आले कुठून? म्हणजे याच्यात मी असंही ऐकलंय की तो डान्स बारवाला मुंबईचा कोणीतरी आहे, शेट्टी बेट्टी, तो आहे. त्याच्यानंतर अंडरवर्ल्ड मधला एक कोणीतरी मुजावर म्हणून आहे, तो आहे. आणि परवानगी त्यांचे पुत्र सोहम चाकणकर
हे चालवणार आहेत. तेव्हा ताई आता हेच राहिलं होतं का? म्हणजे त्या मुंबईचा त्या शेट्टीने खेळ खंडोबा केला, त्या महिला नाचवलं तिथं, त्या बारबाला डान्स हे सगळे त्यांनी केले आणि देवाभाऊंनी ते त्याचं सगळं तिथं बंद केल्यानंतर आता हा बाबा तुमचा आधार घेऊन पुणे नाचवताय का? पुण्यातली पिढी बिघडवताय का? म्हणजे पहिलं महिलांना त्रास, आता आमच्या मुलांना, आमच्या तरुण पिढीला. म्हणजे काय चाललंय काय? 60 म्हणजे लोक म्हणतात 30-35 नाही 60-70 करोडचं गणित आहे. एवढा पैसा आला कुठून? आणि तुमचे हे जर पार्टनर असतील आणि हे जर तुमच्या त्या रेस्टॉरंटला संरक्षण देत असतील तर कठीण आहे. म्हणजे हा तुमचा प्लॅन जेव्हा तुम्ही पदावर होता तेव्हाचा होता का या दोघांना कोणत्या केसमधनं आपण सोडवलं म्हणून हे लोक तुम्हाला जॉईन झाली माहिती नाही. पण आता आम्ही ही माहितीच्या अतिघरात सगळी माहिती घेणार आणि ती डिक्लेअर करणार. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करताना आम्ही तुमची खरी माहिती महाराष्ट्राला देतो, आम्ही तुमची खरी माहिती पुण्याला देतो की या बाईंनी पहिलं तर महिला आणि आता पुण्याची तरुण पिढी बिघडवायचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दुसऱ्या बाजूला या वादाला आणखी एक गंभीर वळण मिळालंय, कारण रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या आणि सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवणाऱ्या नेत्यांविरोधात थेट कायदेशीर पावलं उचलली आहेत. रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीवरून पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करत तब्बल 19 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी, डॉक्टर आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह अनेक मोठ्या चेहऱ्यांचा आणि सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजकीय षडयंत्रातून आणि केवळ चरित्र हनन करण्याच्या उद्देशानं आपल्या विरुद्ध सोशल मीडियावर अश्लील, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पण्या करतात आल्याचा आरोप चाकणकर यांनी आपल्या तक्रारीत केलाय. आम्ही गप्प बसणाऱ्या कार्यकर्त्या नाहीये, आम्ही भिणाऱ्या बायका नाही आहोत. तुमच्या कमबॅकसाठी तुम्हाला कोणी सांगितलं असेल ना हे सगळं करा, आम्ही कुणाच्या बाला घाबरत नाही. कारण का आमचा बा आहे ना, आमचा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तेव्हा तुम्ही कितीही काही केलं आम्हाला काही फरक पडत नाही. पण तुमचा हा जो डान्स बार आहे, तुमचा हा जो पब रेस्टॉरंट आहे त्याच्या समोर येऊन आम्ही सगळे आंदोलन करू. पण तुम्हाला पुण्याची पिढी नाचवू देणार नाही, पुण्याची पिढी बिघडवू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, सेव्ह पुणे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून सोशल मीडिया पोस्टचे स्क्रीनशॉट आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या पोलीस कारवाईनंतर पुण्यातील राजकीय वातावरण शांत होण्याऐवजी आणखीनच शेकलं गेलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक झालेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट चाकणकर यांच्यावर पलटवार केला असून इतके दिवस चाकणकर झोपल्या होत्या का आणि पोलिसांनी हा गुन्हा दाखलच कसा केला असा संतप्त सवाल विचारलाय. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वांना असून पोलीस कारवाईचा वापर करून विरोधकांचं तोंड दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. हॉटेल व्यवसायाचा विचार केला तर पुण्याच्या कल्याणी नगर सारख्या व्यावसायिक केंद्रामध्ये 20,000 स्क्वेअर फुटांचे रेस्टॉरंट चालवणे आणि त्यात बारचा समावेश असणे हा अत्यंत मोठा व्यावसायिक प्रकल्प मानला जातो. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी व्यवसायात उतरणं ही महाराष्ट्रासाठी नवीन गोष्ट नसली तरी रुपाली चाकणकर यांची कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमी तसेच अलीकडचे वाद यामुळे या प्रकरणाला प्रचंड राजकीय रंग आलाय. या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला जयंत पाटील यांनी लावलेली उपस्थिती ही अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गट एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत अजित पवार गटातील महिला नेत्याच्या हॉटेलच्या व्यावसायिक उद्घाटनाला जयंत पाटील उपस्थित राहिल्यानं चर्चा सुरू झाली आहे. रुपाली चाकणकर यांनी सुरू केलेलं द नाईन्स हे हॉटेल केवळ एका खाण्यापिण्याचं ठिकाण किंवा बार उरलेलं नसून ते पुण्याच्या राजकारणातील एक नवं कोलीत बनलंय. एका बाजूला कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्रोत आणि नैतिकतेचे मुद्दे उपस्थित करत विरोधक त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात, तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर कारवाईचा बडगा उगारून चाकणकर यांनी विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे या वादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता येत्या निवडणुकांमध्येही राजकीय प्रचाराचा मुख्य मुद्दा बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच खरात प्रकरणात आतापर्यंत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत, त्यात चाकणकर भगिनींची चौकशीही झाली आहे. त्यामुळे आता हॉटेलवरून टीका होणं साहजिकच आहे. भविष्यात हा वाद कुठपर्यंत जाणार हे कळेलच. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.